जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण पुन्हा एकदा नव्याने गोष्ट ऐकूया. पहा, जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यांचं शीघ्र फळ मिळते. जसं आपण जर कोणाकडे पाहून स्मितहास्य केलं तर तोही लगेच आपल्याकडून स्मितहास्य करतो. पण जर आपण एखाद्या वेळेस चालताना एखाद्याकडे राग बघितलं तर तोही संचित मुद्रेनं आपल्याकडे बघतो. म्हणजे काही गोष्टी या शीघ्र फळ देणाऱ्या असतात. तसंच सन्मानाचंही आहे. जर आपण दुसऱ्याला मान देत असलो तर तोही नक्कीच आपल्याला सन्मान देतो. त्याचीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता बघा, 0 ते 9 अंक एका रांगेमध्ये बसलेले असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता 0 ते 9 अंकामध्ये काही कारणामुळे थोडासा वाद होतो आणि मग त्यांना राग येतो एकमेकांचा. आणि साहजिकच 9 हा सगळ्यात मोठा अंक आणि म्हणून 9 हा अंक फाडकन 8च्या कानामध्ये एक चापट मारतो. आता 8 या अंकाला खूप राग येतो की मला काय एवढा जोरात मार बसला. मग तो आपल्या बाजूला बसलेल्या 7 या अंकाच्या गालामध्ये एक जोरात चापट मारतो. 7 या अंकालाही साहजिकच राग येणार. मग 7 6ला, 6 5ला आणि 5 पुन्हा 4च्या गालामध्ये जोरात चापट मारतो. आता 4च्या गालामध्ये चापट मारल्याबरोबर 3 हा अंक एकदम सावध होऊन जातो की चला आता आपल्याही गालामध्ये चापट बसणार. मग तो बिचारा संकोचून बसलेलाच असतो. तितक्यात काय होतं की 4 हा जोराने एक चापट 3 या अंकाला मारतो. आता 3 हा अंकही बिचारा खूप रागाने लाल होतो आणि मी लहान आहे म्हणून सगळेच मला मारताय असं म्हणून तोही 2 या अंकाला जोराने चापट मारतो. साहजिकच 2 हा सुद्धा 1ला जोराने चापट मारतो. मग 1ला जशी चापट मिळते तसं 0 सावध होऊन जातो की बस आता आपल्यालाही मार नक्की बसणार. मग जसा 0 बिचारा आपल्या गालाला हात लावून असा शांत बसतो की आता काही खरं नाही. 1 पर्यंत जोराने मार बसत आलेला आहे आणि तो मी ऐकलेला आहे. आता मला किती जोराने मार बसते काय सांगावं. आणि म्हणून तो बिचारा 0 पहिलेच गोलमटोल आता आणखीनच गोल होऊन गाल फुगून शांत बसतो की आता आपल्याला सुद्धा एक जोराने चपटा बसणार. पण काय होतं बघा की 0च्या गालामध्ये चापट बसतच नाही. 1 हा त्याच्याकडे पाहतो, अरे पहिलेच तर हा इतका घाबरलेला आहे, आता याला काय मारावं. आणि म्हणून 1 त्याला मारत नाही, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की घाबरू नकोस, मी तुला मारत नाही. तू माझ्या बाजूला बसलाय, तू या बाजूला येऊन बैस. आणि तो त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसतो. साहजिकच 1 या अंकाने 0ला आपल्या बाजूला बसल्यामुळे 1ची किंमत झाली 10. जो पहिले फक्त 1 होता तो आता 0ला प्रेमाने आपल्या बाजूला बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे त्याची किंमत एकदम 10 पटीने वाढली. याचाच अर्थ काय की आपण जर दुसऱ्याला सन्मान दिला तर आपला मान कमी होत नाही, आपला मान वाढतो. आणि सन्मान देणं अशी गोष्ट आहे की ज्यासाठी आपल्याला काही पैसा खर्च करावा लागत नाही, ज्यासाठी आपल्याला काही विशेष करावं लागत नाही. फक्त आदरातिथ्य, नमस्कार, चमत्कार आणि हसून 2 शब्द बोलणं, त्याची विचारपूस करणं आणि त्याच्या दुःखामध्ये सामील असणं, एवढ्या छोट्या गोष्टीने आपण समोरच्याचा सन्मान मिळवू शकतो आणि त्याला सन्मान देऊही शकतो. आणि म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला केव्हा एखाद्याला सन्मान देण्याची संधी मिळाली, मग तो आपल्यापेक्षा लहान असो की मोठा, आपण ती संधी कधी सोडू नये. आणि जर दुसऱ्याला सन्मान आपण दिला तर जसं 1ची किंमत 0च्या सोबतीने एकदम 10 पट वाढली, तशी आपली किंमत 10 पट वाढल्याशिवाय राहणार नाही. राधे राधे.